नागपुरातील सुपारी तस्करांचं पाक आणि बांगलादेश कनेक्शन समोर आलंय। आरोपीचे चॅट ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे। आरोपीचे पाकिस्तानी एजंट सोबतचे व्यवहार उघड झाले। फारुक नावाच्या तस्कराचे मोबाईल चॅट्स आता व्हायरल झालेले आहेत। तर सडलेली सुपारी तस्करी केली जात होती आणि त्याचा आता बांगलादेश आणि पाकिस्तान कनेक्शन उघड झालं आहे। नागपूरमधील सुपारी तस्करांचं हे पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन आहे। आरोपीचे चॅट आणि ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? सडलेली सुपारी आणली जात होती, तस्करी केली जात होती, या आरोपींचं पाकिस्तान आणि बांगलादेश कनेक्शन नेमकं काय आहे? आतापर्यंत या प्रकरणामध्ये काय काय समोर आलंय? फरा नागपूर जे आहे ते सध्या सडक्या सुपारीचा हब होत असल्याचं सध्या पाहायला मिळतं। कारण नागपूरमध्ये पाकिस्तान, बांगलादेश असेल किंवा इतर देशातून जी आहे ती सडकी सुपारी मोठ्या प्रमाणात जी आहे ती आयात केली जाते आणि ही सुपारी आयात केली जात असताना जे आयातदार आहेत त्यांच्याकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात इतर गोष्टींची तस्करी देखील केल्या जाण्याचा आता समोर येतात। या सगळ्या संदर्भाने काही दिवसाआधी नागपूरच्या सुपारी व्यापाऱ्यांवर जे आहे ते ईडीनं देखील छापा सत्र जे आहे ते राबविलं होतं आणि त्यानंतर आता या सगळ्या बाबतीतल्या काही व्हिडिओ क्लिप्स असतील, ऑडिओ क्लिप्स असतील आणि यामधून होणाऱ्या तस्करीच्या काही चॅटिंग्सचे फोटो जे आहेत ते आता सोशल मीडियावर जे आहे ते व्हायरल होत आहे। यातला फारुक नावाचा एक एजंट आहे, त्या एजंटच्या माध्यमातून बांगलादेश आणि पाकिस्तान येथल्या काही व्यापाऱ्यांशी जे आहे ते संपर्क साधून जे आहे ते सडक्या सुपारीची तस्करी भारतामध्ये केली जात आहे। हे सगळं करत असताना जीएसटी इनव्हॉइस असेल किंवा सरकारला या सगळ्या आयातीमधून जो काही कर मिळाला पाहिजे तो देखील बुडवला जात असल्याचं समोर आलेलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे या सडक्या सुपारीच्या आडून जे आहे ते इतरही गोष्टींची तस्करी केल्या जात असल्याचं आता या चॅटिंगच्या माध्यमातून जे आहे ते समोर आलेलं। त्यामुळे काही दिवसांपूर्वी या सगळ्या प्रकरणात झालेली ईडीची कारवाई आणि आता या सगळ्या संदर्भात नागपूर पोलीस या सगळ्या बाबतीत काय कारवाई करतं हे पाहणं फराळ जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे उदय, याविषयीचे अपडेट घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।